आता हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। साक्री तालुक्यातील जामते येथील एका सुरक्षा गार्डला जातीवाचक शिवीगाळ करून केली मारहाण। भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त धुळ्यात भव्य वरघोडा मिरवणूक। 6 दशकातील काँग्रेसच्या समस्या मोदी सरकारने संपविल्यात, पत्रपरिषदेत भाजप प्रवक्ते प्रदीप पेशकर यांची माहिती। एकविरा देवी यात्रोत्सवाला उत्साहात होणार सुरुवात। डॉक्टर सुभाष भामरेच पुन्हा होणार खासदार, सर्व शाखेय धनगर समाज मेळाव्यात निर्धार। एकविरा देवी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनातर्फे विविध अत्यावश्यक सुविधा उपलब्ध। काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार शोभाताई बच्छाव यांच्या प्रचारार्थ धुळ्यात बैठक संपन्न। जागतिक मौखिक दिनानिमित्त धुळ्यात मार्गदर्शनपर शिबिर संपन्न। आणि साक्री तालुक्यातील इंदवे गावात इंदाई देवी यात्रोत्सव उत्साहात संपन्न। गोताणे ते सप्तशृंगीगड पदयात्रेतील भाविकांमध्ये दिसते उत्साहाची पर्वणी। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। साक्री तालुक्यातील टिटाणी शिवारातील पवनचक्कीच्या बाजूला संशयितरित्या फिरणाऱ्या टोळीला जाब विचारायला गेलेल्या सुरक्षा गार्डवर प्राणघातक हल्ला करून त्यास जखमी केले आहे। या घटनेला लक्षात घेत आज जखमी सुरक्षा गार्डसह त्याच्या सहकाऱ्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांची भेट घेत हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी या मागणीचं निवेदन सादर केलं। सुरक्षा रक्षक शेणेकर सुखलाल चव्हाण यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की काल रात्री टिटाणी शिवारातील पवनचक्कीजवळ विवेक मुरलीधर पवार, योगेश फुला मोरे, प्रेम भाऊराव पाटील, पप्पू पितांबर देवरे, भिकण बहिरम, बंटी पाटील राहणार सर्व टिटाणे हे सर्वजण उभे असता तुम्ही येथे का उभे आहात असा जाब विचारला असता तेव्हा त्यांनी सुरक्षा गार्डवर हल्ला चढवला, तसेच सहकार्यालाही मारहाण केली आहे, तसेच जातीवाचक शिवीगाळ देखील केली। यासंबंधी निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला, मात्र म्हणावा तसा न्याय मिळाला नाही। न्याय मिळावा यासाठी आज पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आल्याची माहिती शेणेकर चव्हाण यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली। सर, माझ्या गावाचं नाव जामते आहे, साक्री तालुका आहे, मी राहतो जामता। माझं नाव आहे शेणेकर सुखलाल चव्हाण। कधी दिवसापासून हे माझं मागे लागलेले आहे, किती दिवस झाले यांना समजून सांगत तरी नाही येत। 2 ते 3 वेळा पोलिसांसमोर मला हाणमार करून पोलिसांनी बचावलं सर। आज गायकवाड साहेबच्या समोरच ते घटना झालेली आहे। आज पण मला जीवे ठार म्हणजे टावर चोरी करून जीवे ठार मारायचा प्रयत्न केला ते लोकांनी। कसं तरी गाडीमध्ये बसून पळून गेलो सर। गाडीवर एवढं दगड हाणमार केलं ते याचे डोकं फुटलं, माझा हा लागलं म्हणजे जबरदस्त लागलेले आहे सर, मुक्का मार लागलेले आहे। जातीवाद एवढं शिवीगाळा केलता म्हणजे नेहमी जातीवादमध्ये वाद करतात सर। आम्हाला जातीचंच नुसतं फासकुंडी आहे, असं आहे तसं आहे, तुम्ही पारध्या लोकांना आमच्या शिवारात राज करून राहिले। मुरलीधर पाटील एक मी ते नाव देतो सर, मुरलीधर एक पाटील आहे, योगेश मोरे पाटीलच आहे, प्रेम पाटीलच आहे, पप्पू देवरे आहे, कमीत कमी ते लोक बंटी पाटील आहे, कमीत कमी ते लोक 50 ते 60 लोक आले होते आम्हाला। 7 ते 8 लोक होत आहे। माल गिल सगळं सापडून मुद्दे माल सापडून घेतलं होतं, तरी सुद्धा ते घेऊन पळाले आणि हातमार करायला सुरू झाले। चोऱ्या करतात, नेहमी चोऱ्या करतात। 8 दिवस झाले का, 15 दिवस झाले का चोऱ्या। आता पी साहेब जवळ जावं तर ते मॅनेज करून घेतात, दादागिरी शुद्ध दादागिरी लावतात सर। आम्हाला पी साहेबकडे आम्ही आलो, निजामपूर पोलीस स्टेशन सोडून। साहेबनी मला सांगितलं, गायकवाड साहेब काही त्या मी नाही आलो म्हणतात। साहेब म्हणतो मी साहेब जवळ जाईल, SP साहेबला जवळ आला, SP साहेब जवळ आलो, पत्र दिलं साहेबांनी अजून परत निजामपूरला पाठवलं सर। मला न्याय कमीत कमी भेटायलाच पाहिजे सर, यात जबरदस्त कडी कारवाई व्हायला पाहिजे, विनंती करतो। तुमचं नाव काय? सुखलाल चव्हाण। काय पदावर तुम्ही? काय सुपरवायझर पदावर आहे सर। श्री सकल जैन श्री संघ एवं श्री नौकार मंडल संघटन द्वारा रजत वर्षानिमित्त श्री भगवान महावीर स्वामी
जनकल्याणक महोत्सव धुळ्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। 5 दिवसांपासून सुरू असलेल्या या कार्यक्रमाचा समारोप वरघोडा मिरवणुकीने करण्यात आला। मिरवणुकीत मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते। धुळे शहरात 17 ते 21 एप्रिल दरम्यान 5 दिवसीय हा महोत्सव साजरा करण्यात आला। यानिमित्त 5 दिवस विविध कार्यक्रम घेण्यात आले। श्री वर्धमान स्थानकवासी जैन युवक मंडळ एवं भारतीय जैन संघटना यांच्या वतीने शहरातील अग्रवाल विश्राम भवन येथील दक्ष बापना नगरीत रक्तदान शिबिर पार पडले होते। शिबिरात तरुण तरुणींसह मध्यमवर्गीय पुरुष, महिला आणि ज्येष्ठांनी देखील सहभाग नोंदवला होता। तसेच जैन स्थानकापासून निघालेल्या वरघोडा मिरवणूक अर्थात शोभायात्रेत महिला आणि तरुणींनीही एकसारखी वेशभूषा केल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते। जय जिनेन, जय महावीर। मैं विजय दुगड़, नौकार मंडल संगठन की ओर से सभी को महावीर कल्याणक की हार्दिक शुभेच्छा देता हूँ। हम लोगों ने 2-3 दिन से हम कंटिन्यू महावीर कल्याणक मना रहे हैं। बहुत उत्साह से और उमंग से मनाया जा रहा है। गत वर्ष से हम नौकार मंडल 25 साल से ये निरंतर मनाते आ रहे हैं और आगे भी मनाने वाले हैं। इस साल के हमारे अध्यक्ष राजेंद्र जी बापना, संस्थापक अध्यक्ष सुनील जी मुत्था, प्रमोद भाऊ आदि सभी हम सब मंडल मिलके काम करते हैं और एक अच्छा जियो और जीनो का संदेश जो जरूरी है आजकल, इस महावीर भगवान का अमर संदेश जियो और जीने को, जो ये संदेश सभी ने घर घर पहुंचाना है और सभी को शुभकामनाएं। समान नागरी कायदा, एक देश एक निवडणूक, 70 वर्षांवरील प्रत्येक नागरिकास मोफत उपचार, 3 कोटी लखपती महिलांसह देशातील सर्व महिलांचे सक्षमीकरण, युवकांचे कौशल्य विकास आणि रोजगाराभिमुख उत्पादन नीती, गरिबांना आर्थिक बळ देण्यासाठी 5 वर्ष मोफत धान्य, शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये अर्थसहाय्य, अशा विविध योजनांमधून देशाला समृद्ध करणारे भाजपाचे संकल्पपत्र म्हणजेच मोदीजी गॅरंटी आहे, असा दावा भाजपचे प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकर यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे। भाजपाच्या संकल्पपत्राची माहिती देण्यासाठी शहरातील गल्ली नंबर 5 मधील संपर्क कार्यालयात या पत्रपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते। याप्रसंगी भाजपाचे प्रदेश प्रवक्ते प्रवीण अलई, महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, प्रदेश उपाध्यक्ष जयश्री अहिरराव, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वैशाली शिरसाट, माजी महापौर चंद्रकांत सोनार, श्यामसुंदर पाटील, यशवंत येवलेकर, जीवन आबा शेंडगे, विजय पाच्छापूरकर, राष्ट्रवादीचे नेते किरण शिंदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आपली भेट झाली आणि परत एक आठवड्यात भेट घेण्याचा योग आला। या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले आपले अध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी महापौर, चेअरमन, आमचे प्रवक्ते, माझे सहकारी प्रवीणजी आलई, सर्व पदाधिकारी, आपल्याला आता माहिती आहे की मोदी सरकारचा 10 वर्षाचा कार्यकालामधला रिपोर्ट एक श्वेतपत्रिकेद्वारे प्रकाशित झालाच आहे आणि त्यानंतर आपण लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहोत। या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुढील काळातील आगामी कार्यकाळामध्ये भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा, ज्याला आपण संकल्पपत्र असं म्हणतो, ते संकल्पपत्र नुकताच माननीय मोदीजी, माननीय गृहमंत्री अमित शहाजी, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी आणि या समितीचे प्रमुख संरक्षण मंत्री माननीय राजनाथ सिंहजी यांच्या हस्ते प्रकाशित झाला आणि या संकल्पपत्राचा गोषवारा आपल्याला द्यावा या उद्देशाने ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे। आपल्याला खानदेश कुलस्वामिनी आई एकविरा देवी यात्रोत्सवाला मंगळवार अर्थात चैत्र पौर्णिमेपासून सुरुवात होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर यात्रेची तयारी पूर्णत्वास आली आहे। तसेच आज मंदिरात भाविकांनी दर्शनास व काही भाविकांनी मंदिर परिसरात आपल्या मानमानता फेडण्यासाठी गर्दी केली होती। धुळे शहरातील खानदेश कुलस्वामिनी एकविरा देवीच्या यात्रोत्सवाला उद्या मंगळवार अर्थात चैत्र पौर्णिमेला सुरुवात होणार असल्याने भाविकांनी आजपासूनच मंदिरात दर्शनास हजेरी लावण्यात मोठी गर्दी केली होती। तसेच काही भाविकांनी आपल्या मानमानता फेडण्यासाठीही गर्दी केली होती।
उद्यापासून यात्रोत्सवाला सुरुवात होणार असल्याने पांझरा नदीपात्रात पाळणे व इतर मनोरंजनाचे साहित्य दाखल झाले आहेत. तसेच एकविरा देवी यात्रोत्सवानिमित्त मंदिर परिसरात चैतन्यमय वातावरण निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. तसेच यात्रेत येणाऱ्या भाविकांना आकर्षित करतील अशा वस्तू विक्रीसाठी विक्रेत्यांनी दुकाने लावली आहेत. लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या समर्थनार्थ लोकसभेच्या धुळे मतदारसंघ क्षेत्रातील सर्वशाखीय धनगर समाजाचा मेळावा काल धुळे शहरातील पारोळा रोडवरील राम पॅलेस येथे संपन्न झाला. या मेळाव्याला शिंदखेड्याचे आमदार जयकुमार रावल व खासदार डॉ. सुभाष भामरे यांची प्रमुख उपस्थिती होती. देशाचे सर्वात यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारतर्फे गेल्या 10 वर्षांच्या कार्यकाळात सकल धनगर समाजासाठी विविध जनकल्याणकारी योजना राबविण्यात आल्यात. लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील धनगर समाज बांधवांनाही केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला. याशिवाय खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी खासदार म्हणून गेल्या 10 वर्षात लोकसभेच्या धुळे मतदारसंघात सुलवाडे, जामफळ, कणोली उपसा सिंचन योजनेसह अक्कलपाडा प्रकल्पाचे काम पूर्णत्वास नेले. अक्कलपाडा प्रकल्पात 100% जलसाठ्यासाठी आणखी 100 कोटींचा निधी आणून शेतजमिनी अधिग्रहित करणे व त्याद्वारे प्रकल्पाच्या डाव्या उजव्या कालव्यांद्वारे लाभक्षेत्रातील विविध गावांना अधिक पाणी उपलब्ध करून दिले आहे, असे या मेळाव्यात सांगण्यात आले. तो भारतीय जनता पक्षाने केलेला आहे. मगाशी सुनील भाऊंनी अण्णा डांगेंचं उदाहरण दिलं. युतीच्या वेळेस मंत्री होते आणि आपले लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ जेव्हा मुख्यमंत्री झाले 2019ला आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने धनगर समाजाचा महत्त्वाचे निर्णय झाले आणि अनेक सुविधा धनगर समाजाला त्याच्या माध्यमातून देण्यात आला. 1000 कोटीचं पॅकेज देण्यात आलं. आणि आता नंदाळे साहेबांनी आणि आपण सगळ्यांनी जी अपेक्षा केलेली आहे ती अपेक्षेसाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध आहे. या धुळे लोकसभा मतदारसंघात बागलांचे भरपूर लोक आलेत. भाऊ मगाशी कैदर तारी क्रमांक 8 वाढीव त्या गावातले जे मंडळी आले असेल त्यांना मी एक शब्द देतो. SLTC कडे प्रकरण गेलेलं आहे. नियामक मंडळाने आपल्याला परमिशन दिलेली आहे आणि हे आचारसंहितेचा पिरियड गेला की पहिलं काम ते होणार आहे. बागलाण तालुक्यातील आपण कालव्याचे सगळे प्रश्न सोडवलेले आहेत. त्याच्यामुळे नंदाळे सर आपण बिलकुल चिंता करू नका, हे काम होणार आहे. धुळे येथील श्री एकविरा देवीच्या यात्रेनिमित्त जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, मनपा प्रशासन, आरोग्य विभाग यांच्याकडून विविध योजना राबविण्यात सुरुवात करण्यात आली आहे. तसेच यात्रेत येणाऱ्या भाविकांमध्ये येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीपर अभियान राबविले जात आहेत. होऊ घातलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, मनपा प्रशासनातर्फे विविध जनजागृतीपर अभियान राबविण्याचे हाती घेण्यात आले आहे. तसेच मंगळवारपासून सुरू होणाऱ्या शहरातील एकविरा देवीच्या यात्रोत्सवाचे औचित्य साधून यात्रेत येणाऱ्या भाविकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी धुळे मनपाचे आयुक्त अमिता दगडे, जिल्हा पोलीस अधिकारी श्रीकांत धिवरे आदी उपस्थित होते. तसेच यात्रेत येणाऱ्या भाविकांसाठी पोलीस प्रशासनातर्फे पोलीस मदत केंद्राचीही उभारणी करण्यात आली आहे. आज एकविरा देवी यात्रा आजपासून शुभारंभ होत आहे आणि उद्या रथचा शुभारंभ होणार आहे. या कार्यक्रमामध्ये उपस्थित आमचे सहकारी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे साहेब, उपस्थित अनिता दगडे पाटील मॅडम, उपस्थित बागळे साहेब, नागपूरकर मॅडम, सर्व अधिकारी, विशेष करून ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, समोर नागरिक, प्रेस
मीडियाचे प्रतिनिधी, बंधू आणि भगिनींनो, विशेष करून लांबून आलेले सर्व भाविक, आपल्याला हे जे महिना आहे, पावन महिना आहे, आपण खूप काही प्रत्येक धर्माचे आपल्याकडे सण साजरा होत आहे. अगोदर ईद होती, मग आंबेडकर जयंती होती, मग काल महावीर जयंती होती, रामनवमी होती, उद्या आपला हनुमान जयंती आहे आणि आजपासून आपला देवीची यात्रा सुरू होतं. आणि सर्व धर्माचे सर्व नागरिकांना मी या पावन महिना निमित्त शुभेच्छा देतो. विशेष करून आपल्याला माहीत आहे की निवडणूक आयोगाची सूचनाप्रमाणे आपला देशभरात निवडणूक जाहीर झालेली आहे आणि यावेळच्या आयोगाचा एक घोषवाक्य आहे की आपलं जास्तीत जास्त मतदान मतदारांनी केलं पाहिजे. आपण आपला जे हक्क आहे, मानवी हक्क आपल्याला जे दिलेला आहे घटनाने, ते आपल्याला बजवायचे. म्हणून नागरिकांना आपण विनंती करतोय आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एकविरा देवीच्या या परिसरात, पावन परिसरात आपण मतदान जनजागृतीचे काही सेल्फी पॉईंट्स आणि जे लाईव्ह टेलिकास्ट होत आहे त्याच्यामध्येही आपण काही यूथ आयकन्स, नॅशनल आयकन्स आणि इतर जनजागृतीचे काही मटेरियल ठेवणार आहोत. त्याचबरोबर इथे एक QR कोड लावलेला आहे. म्हणजे ते QR कोड असा आहे की त्याला जर आपण मोबाईलमध्ये स्कॅन केला तर तुमच्या मतदार यादीमध्ये कुठला क्रमांक आहे, तुमचा एपिक नंबर काय आहे ते तुम्हाला कळून जाईल, जेणेकरून तुम्हालाही सोयीस्कर पद्धतीने ते समजणार. म्हणून या प्रकारची जनजागृती आपण या निमित्ताने करतो. विशेष करून धुळे शहराची गोष्ट पाहिली, धुळे जिल्ह्याची गोष्ट पाहिली तर मागच्या निवडणुकीमध्ये आपला मतदानाचा टक्का कमी होता, म्हणून ते वाढवण्याचा विशेष प्रयत्न निवडणूक प्रशासन करत आहे, पूर्ण प्रशासन करत आहे. म्हणून आपण एक घोषवाक्य या वर्षी केलेलं आहे की वोट कल धुळेकर, म्हणजे धुळेकरांनी बाहेर निघून 100% मतदान करायचे. आपले जे मतदानाचे दिनांक आहे तो आहे 20 मे 2024. म्हणून 20 मे 2024 या दिवशी प्रत्येक नागरिकांनी बाहेर येऊन वोटिंग करायचे, असं मी जिल्हाधिकारी म्हणून आणि पूर्ण प्रशासनाच्या वतीने सर्वांना आवाहन करतो. परत सर्व जे भाविक आहे, नागरिक आहे, त्यांना मी एकविरा देवीची यात्रा निमित्त शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धुळे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीच्या वतीने आज सकाळी धुळे शहरातील काँग्रेस भवनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आयोजित बैठकीत मार्गदर्शन काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी केले होते. याप्रसंगी उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांनीही उपस्थितीत काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी युवराज करणकाळ, मुकुंद कोळवले आदी पदाधिकारी उपस्थित होते. आणि त्यासाठी मी आपल्याला विनंती करते की त्याच्यानंतर जिल्हा परिषदा असतील, महानगरपालिका असतील, त्याच्या देखील निवडणुका होणार आहेत. जे आपले इच्छुक उमेदवार आहेत त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण ज्या भागातून, ज्या वॉर्डातून इच्छुक आहात तिथे जर आपण काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रचार केला, जे काही आपले कॉन्ट्रॅक्ट आहेत ते बरोबर पोहोचवले, आपल्या जाहीरनामा काँग्रेस पक्षाचा तो जर आपण पोहोचवला तर निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी भविष्यामध्ये देखील मदत होणार आहे. ही परिवर्तनाची लाट आहे संपूर्ण देशामध्ये, BJPच्या विरोधामध्ये वातावरण आहे आणि ही संधी आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे घ्यायची आहे. आपल्याला राहुलजी गांधी यांना पंतप्रधान करायचं आहे आणि त्यासाठी एक उमेदवार हा महत्त्वाचा आहे. आज जरी मला उमेदवारी मिळाली तरी देखील या ठिकाणी आपण स्वतः उमेदवार समजून आपण काम करायचं आहे. निवडून आल्यानंतर आपल्याला हक्काचा खासदार त्या ठिकाणी मिळणार आहे आणि आपापल्या भागामध्ये ज्यावेळी आपण त्या ठिकाणी विधानसभा असेल किंवा महानगरपालिका जिल्हा परिषद असेल त्या ठिकाणी आपण निश्चितपणे खासदार ज्या ज्या ठिकाणी आपण खासदार म्हणून याल, लोकप्रतिनिधी म्हणून याल, त्या ठिकाणी मी निश्चितपणे येईल. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ज्या शोभाताईंना फार मोठा प्रशासनाचा अनुभव आहे, ज्यांनी अत्यंत खालपासून नगरसेविकेपासून तर महापौरपासून तर आमदार, मंत्री या सर्व पदांवरती काम केलं आहे आणि ज्यांना हे माहीत आहे की खऱ्या अर्थाने प्रशासन कशाप्रकारे चालतं आणि प्रशासनाकडून काम करून देण्याची हातोटी ज्या नेतृत्वामध्ये असते तो नेतृत्व खऱ्या
जागा अडचणी विकास करू शकतो असं माझं विचार आहे. आणि त्यामुळे शोभाताईंच्या माध्यमातून हा अत्यंत सक्षम आणि अनुभवी असा उमेदवार हा आपल्या सर्वांना त्या ठिकाणी मिळालेला आहे. त्यामुळे आज शोभाताईंचं या ठिकाणी काँग्रेस भवनमध्ये पहिल्यांदा पदार्पण होतं. हे काँग्रेस भवन ज्याला गेल्या 100 वर्षाची परंपरा आहे, ज्या काँग्रेस भवनपासून गेल्या अनेक निवडणुका आपण लढलो आणि अनेक निवडणुका आपण जिंकलो आणि ज्या काँग्रेसमध्ये भवनमध्ये बसून चुडामण अण्णांनी त्यांच्या लोकसभेच्या 3 निवडणुका त्या ठिकाणी जिंकल्या, त्या काँग्रेस भवनपासून आज पुन्हा एकदा आपल्याला या लोकसभेच्या निवडणुकीला आपण सुरुवात करतो. त्यामुळे मला मनापासून आनंद वाटतोय. आणि ताईंनी स्वतःहून सांगितलं, ताई म्हटलं की मला पहिल्यांदा काँग्रेस भवनला जायचं. मी तर स्वतः सांगतो म्हणत नाही, जाऊ दे काँग्रेस भवनला काय आपण लोक असतो कशाला. मला म्हटलं नाही, अजिबात नाही, मला काँग्रेस भवनला जायचं आहे कारण की ती आपली परंपरा आहे आणि आपल्या पक्षाचं हेडक्वार्टर जिथे आहे तिकडं मला त्याची सुरुवात करायची. त्यामुळे आज ताई आपण काँग्रेस भवनला. धुळे शहरातील देवपूर येथील सिस्टेल इंग्लिश स्कूल येथे जागतिक मौखिक दिनानिमित्त रोगांविषयी मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जागतिक मौखिक दिनाचं औचित्य साधून दिनांक 20 मार्च 20 एप्रिल 2024 पर्यंत जनजागृतीपर अभियान राबविले जात आहे. यासाठी डॉक्टर विधिना पाटील यांची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील गावांमध्ये जाऊन हे जनजागृती अभियान राबविले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून काल शहरातील सिस्टेल इंग्लिश स्कूल येथे दंतरोगांविषयी मार्गदर्शन देण्यात आले. याविषयी उपस्थित विद्यार्थ्यांनीही प्रश्न विचारले होते. त्या डॉक्टर विधिना पाटील यांनी देखील योग्य उत्तरे दिल्याने विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले होते. माझं नाव डॉक्टर विधिना बापूराव पाटील आहे आणि मी सध्या MDS सेकंड इयरला पीडियाट्रिक डिपार्टमेंटमध्ये असून बरेली इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी अंतर्गत आम्ही वर्ल्ड ओरल हेल्थ डे जो सेलिब्रेट केला जातो, जे ISPPDने हे उपक्रम सुरू केला आहे, त्याच्या अंतर्गत बरेली युनिव्हर्सिटीकडनं मी वेगवेगळ्या ठिकाणी अर्बन तसेच रूरल एरियामध्ये कॅम्पेन घेत आहे आणि ओरल हेल्थ विषयी त्यांना जनजागृती जेवढी करता आली की दातांचं मौखिक आरोग्य कसं स्वस्थ ठेवता येईल त्याबद्दल त्यांना माहिती देत आहे. तसंच फक्त अर्बन म्हणजे शहरी भागात नाही तर ग्रामीण भागात सुद्धा, आदिवासी भागात सुद्धा, आश्रम शाळेत सुद्धा आम्ही मुलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण की हाच एक असा गट असतो समाजाचा की जो दातांच्या डॉक्टरपर्यंत पोहोचू शकत नाही. त्याच्यामुळे हे जे वर्ल्ड ओरल हेल्थ मंथ आम्ही सेलिब्रेट करतोय 20 मार्च ते 20 एप्रिल 2024 या दरम्यान, तर आम्ही याच्यामध्ये अशा समाजातले अशा घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय की जे आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आणि त्यांना दातांना कसं निरोगी ठेवता येईल, तसंच दातांचे वेगवेगळे रोग जे असतात त्यांच्यावरचे योग्य उपाय काय आणि त्यांच्यासाठी त्यांना दूर कसं, दातांचे जे वेगवेगळे रोग असतात त्यांना दूर कसं ठेवता येईल, ते कसं प्रिव्हेंट करता येईल याविषयी आम्ही माहिती देत आहोत. दातांच्या वेगवेगळ्या समस्या असतात. फक्त जर आपण ओरल कॅव्हिटीबद्दल बोलायचं म्हटलं, म्हणजे पूर्ण तोंडाबद्दल बोलायचं म्हटलं तर दातांची, हिरडीची, तसंच जिभेची, गालांची वगैरे असे भरपूर पार्ट आहेत की ज्यांच्या समस्या, वेगवेगळ्या समस्या उद्भवू शकतात. तर दातांची सगळ्यात कॉमन म्हणजे जी सगळ्यात कॉमन जी समस्या असतो दातांची ती म्हणजे दातांना कीड लागणे. दातांना कीड लागू नये म्हणून जे काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपण घेऊ शकतो ते एक्सप्लेन करत असतानाच दातांना जर कीड लागली तर त्याच्यावर काय करता येईल हे सुद्धा या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे. आणि कीड लागल्यानंतर काही घरेलू उपाय सहसा आपल्याकडे केले जातात. घरेलू उपाय फक्त कुठले बरोबर असतात आणि कुठले आपण करू नयेत आणि कुठल्या उपाय, जसं की कीड लागली की भरपूर जण म्हणतात की ब्रश केल्याने किंवा आपला टूथपेस्ट चेंज केल्याने ते आपण थांबवू शकतो, पण असं नाही आहे. कीड एकदाचं जर लागली तर आपल्याला ते आपल्या डेंटिस्टकडे जाऊनच त्याच्यावरचा उपाय करावा लागतो. म्हणजे कीड तिथून काढून दात साफ करून त्याच्यामध्ये मसाला भरावा लागतो. अशाच पद्धतीने हिरडीचे वेगवेगळे आजार असतात. हिरडी सुजणे, त्याच्यानंतर दुधाचे दात वेळेच्या आधी न पडणे, अशा भरपूरशा समस्या असतात. त्याचप्रमाणे दातांचं काय इम्पॉर्टन्स आहे, ते किती महत्त्वाचे आहेत याचं सुद्धा या ठिकाणी माहिती देण्यात आली. साक्री तालुक्यातील इंदवे येथील ग्रामदैवत इंदाई देवीचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. तसेच यात्रोत्सवानिमित्त गावातील गावठी कमिटीकडून आयोजित कुस्त्यांची दंगलही पार पडली. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही इंदवे गावात आई इंदाई देवीचा यात्रोत्सव भरविण्यात आला होता. पावन आणि श्रद्धास्थान म्हणून
इंदाई देवीची ख्याती असल्याने इंदवे गावासही पंचक्रोशीतील भाविक यात्रोत्सवात येऊन देवीचा दर्शन सोहळा घेत होते। यात्रेनिमित्त मंदिर परिसरात खाद्यपदार्थांची दुकानं, खेळणी, पाळणे, सौंदर्य प्रसाधने दुकाने, मिक्की माऊस आदी संसारोपयोगी वस्तूंची दुकाने थाटली होती। तसेच यात्रेनिमित्त रात्री लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले होते। प्रारंभी सायंकाळी 5 वाजता मंदिर परिसरात तगतराव मिरवणूक काढून हजेरीचा कार्यक्रम झाला, तर रात्री 10 नंतर लोकनाट्य तमाशाला सुरुवात करण्यात आली होती। तर यात्रेच्या दुसऱ्या दिवशी भव्य कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले होते। दादाजी पाटील, इंदवे प्रतिनिधी। धुळे तालुक्यातील गोताणे गावात परमपूज्य सद्गुरू रामदास बाबा व गुरुवर्य राजूबाबा मुंजवाड यांच्या आशीर्वादाने आणि दिंडी चालक समाधान वेडुहाके उर्फ समाधान महाराज यांच्या संकल्पनेतून यंदाही गोताणे ते सप्तशृंगीगड आयोजित पदयात्रेला उत्साहात प्रारंभ झालाय। या पदयात्रेत असंख्य देवी भक्तांनी आपला सहभाग नोंदवला आहे। धुळे तालुक्यातील गोताणे गावातील रहिवासी समाधान वेडुहाके या तरुणाची सुरुवातीला परिस्थिती बेताचीच होती। सर्वसामान्य कुटुंबात वावरणाऱ्या समाधान हाके यांनी कष्टमय जीवन जगून आपल्या कुटुंबातील सदस्यांची परिस्थिती सावरली। मला मिळालं नाही तरी चालेल, पण दुसऱ्याला नक्की मिळावं या उदात्त हेतूने विचार करणारा समाधान हाके हा परिस्थिती बिकट असूनही धार्मिक आणि सामाजिक कार्याची आस राखणारा समाधान हा सध्या धार्मिक कार्याची पर्वणी निर्माण करत सगळ्यांच्या आयुष्यात धार्मिकतेचं समाधान निर्माण करतोय हे मात्र नक्की। भक्ती आणि श्रद्धा या जोरावर समाधान महाराज यांनी गेल्या 8 वर्षापासून गोताणे ते सप्तशृंगीगड पदयात्रा काढत असतात। या पदयात्रेत सहभागी भाविकांसाठी थंड पाण्याची सोय, चहा पाणी, नाश्ता, जेवणाची सोय, मुक्कामाचीही व्यवस्था केली जात असते। यंदाही या सर्व सोयींचा समावेश आहे। आज प्रारंभ झालेल्या दिंडी प्रारंभी समाधान महाराज व त्यांच्या सुविद्य पत्नी यांनी गुरुवर्य राजूबाबा मुंजवाड यांचे पाद्यपूजन करून त्यांचा सत्कार केला होता। त्यानंतर भव्य दिव्य साकारलेल्या रथावर विराजमान झालेल्या सप्तशृंगी देवीच्या मूर्तीची आरती करण्यात आली होती। आरतीचा मान गावातील आनंदा खंडू पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी यांना देण्यात आला होता। त्यानंतर दिंडी मार्गस्थ झाल्यावर गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेजवळ दिंडीत सहभागी भाविकांना नाश्त्याचे वाटप करण्यात आले होते। तसेच यावेळी गावातील भाविकांतर्फे गुरुवर्य राजूबाबा मुंजवाड व दिंडी चालक समाधान महाराज यांचा शॉल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला होता। प्रारंभ झालेल्या दिंडीवेळी भाविकांनी व गावातील महिला पुरुषांनी डीजेवरील देवीच्या गाण्यांवर एकच ठेका धरीत देवीचा जयघोष केला। तसेच गावातील प्रमुख मार्गावरून जाणाऱ्या या दिंडीचं महिला भाविकांतर्फे आरती करण्यात आली होती। तसेच रथावर शोभनीय व भव्य दिव्य अशी देवीची मूर्ती उभारल्यामुळे गावातील ग्रामस्थांना सप्तशृंगी देवीचं दर्शन घडून आलं होतं। प्रारंभी रात्री गावातून सप्तशृंगी गडावर भेट देत असलेल्या त्रिशूलाची ही मिरवणूक काढण्यात आली होती। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। साक्री तालुक्यातील जामते येथील एका सुरक्षा गार्डला जातीवाचक शिवीगाळ करून केली मारहाण। भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त धुळ्यात भव्य वरघोडा मिरवणूक। 6 दशकातील काँग्रेसच्या समस्या मोदी सरकारने संपविल्यात, पत्रपरिषदेत भाजप प्रवक्ते प्रदीप पेशकर यांची माहिती। एकविरा देवी यात्रोत्सवाला उत्साहात होणार सुरुवात। डॉक्टर सुभाष भामरेच पुन्हा होणार खासदार, सर्व शाखेय धनगर समाज मेळाव्यात निर्धार। एकविरा देवी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनातर्फे विविध अत्यावश्यक सुविधा उपलब्ध। काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार शोभाताई बच्छाव यांच्या प्रचारार्थ धुळ्यात बैठक संपन्न। जागतिक मौखिक दिनानिमित्त धुळ्यात मार्गदर्शनपर शिबिर संपन्न। आणि साक्री तालुक्यातील इंदवे गावात इंदाई देवी यात्रोत्सव उत्साहात संपन्न। गोताणे ते सप्तशृंगीगड पदयात्रेतील भाविकांमध्ये दिसते उत्साहाची पर्वणी। याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं। भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार, जय हिंगलाज।